हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजची देवपूजा परीच्या पप्पांनी केलेली आहे आणि तुम्हाला आजचा विषय खूप छान असणार आहे. तर ब्लॉग तुम्ही सर्वांनी कंटिन्यू पहा आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. आज मी स्वयंपाकाची सुरुवात साजूक तुपापासून बनवली. तर मी पहिले तूप कढवून घेतलं आणि त्यानंतर गवारीची भाजी घातली ती शिजायला. आणि आता हे बेरीचं राहिलेलं करायचं काय, तर मी दरवेळेससारखीच पराठे बनवत असते. तर 2 पराठे छान असे झाले ते, त्यात फक्त साखर घालायची, ती पण तुमच्या आवडीनुसार. आणि छान असे 2 असे पराठे बनवले, ते परीला एक आणि राहुलला एक. त्या दोघांनाही आवडतात. आणि त्यानंतर जेवण चाललं होतं, तर परीचं चाललं होतं ब्लॉग पाहायचं, म्हणजे शॉर्ट ब्लॉग होता आपल्या चॅनलवरचा. तर तो बघत बघतच आमचं जेवण चाललं होतं. जेवण वगैरे झालं आणि एका साईडला मी भात घातलं होतं शिजायला, का तर आम्हाला तर भात नव्हतं खायचं दोघांनाही आणि परीलाही नको पाहिजे होता, फक्त दादासाठी आम्हाला करावा लागतो. तर दादासाठी भात घातला आणि त्यानंतर मी कपडे धुवून घेतले ना. आता कपडे असे हाताने धुतलेले आहेत मी. आता आज मशीन वगैरे लावलं नाही. पाण्याची जरा बचतच चाललेली आहे, अजूनसुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आता राहुल कॉलेजवरून आला होता आणि माझी कपडेही झाली होती. तर त्याला जेवण वाढून घेत आहे. तो काय असं जेवण वगैरे वाढायला सांगत नाही बरं का. माझ्या दोन्ही मुलांना खूप चांगली सवय आहे, स्वतःची कामं स्वतः करतात ते. आणि जेवण वगैरे त्याने जेवायला सुरुवात केली आणि त्यानंतर सगळी कामावरल्यानंतर दुपारी मी साड्या घेतल्या होत्या लावण्यासाठी आणि एकाच कस्टमरच्या 7 साड्या आहेत आणि 7 अस्तरचे ब्लाऊज आहेत. तर आज भरपूर असं काम असणार आहे आणि इथून पुढचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू पाहायचा आहे. तर स्वामींबद्दल मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगणार आहे की स्वामींची प्रचिती येण्यासाठी आपण करायचं काय. तर जास्त काही करायची गरज नाही बरं. माझी तर कामं चालणारच आहे. तर चला आता मी स्वामींबद्दल थोडीफार तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे स्वामी सेवेत ज्यांना यायचं आहे तर त्यांनी नक्की यायचं आहे, का तर स्वामी सेवेचा पहिला फायदा तुम्हाला सांगते की पहिला फायदा म्हणजे आपण स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यामध्ये सगळ्यात मोठा फरक जे जाणवतो ना, की तो म्हणजे आपला रागीट स्वभाव जो असतो, तर तो स्वभाव एकदम शांत होऊन जातो. आणि तेच तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही स्वामी सेवा करत जाताल तसं तुम्हाला आपोआप तुमचं स्वतःलाच तुम्हाला जाणवणार आहे. तर आपला रागिष्ट स्वभाव एकदम कमी होत जातो आणि आपण जितकं होईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि तो पहिला सगळ्यात फायदा आहे. आणि ते स्वामींनी खरंच जे स्वामी सेवेकरी असतील त्यांना नक्की तुम्ही विचारून पहा, तुम्हाला नक्की ते सांगतील. तर आणि आपल्यामध्ये एक असा फरक होत जातो की आपण मेन म्हणजे दुसऱ्यांबद्दलचा वाईट विचार आपण मनातून आपल्या काढून टाकतो आणि स्वामींना तेच सांगायचं आपण सगळ्यांनी की स्वामी पहिलं सगळ्यांचं चांगलं करा, त्या मागून माझं करा. तर हा एक फरक आपल्याला जाणवतो की आपण सगळ्यांबद्दल चांगलाच विचार करतो आणि जे कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करतील तर ते सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं सुद्धा वाईट वाटत नाही, का तर स्वामी आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आपण तो एक मोठा आधार असतो आपल्याला स्वामींचा. त्यामुळे आपण कुठल्याहीच गोष्टीला घाबरायचं नसतं आणि एकदम निसंकोचपणाने स्वामींची सेवा करत राहायचं. मेन कारण म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींना जास्त काहीच लागत नाही की तुमचा दिवसभर तुम्ही पूजापाठ करत बसा. अगदी तुम्ही ना प्रत्येक कामं करताना जरी स्वामींचं नामस्मरण करत राहिलं ना, तरी तुमचं नामस्मरण हे वाया जाणार नसतं. तर तुम्ही नक्की तुमच्या प्रत्येक कामात अगदी तुम्ही सकाळी सुरुवात झाल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत राहायचे. असंही नाही की तुम्ही मोठ्याने करायचे, अगदी तुमच्या मनातल्या मनात करायचे आणि त्याचं तुम्हाला नक्कीच परतफेड ही नामस्मरणाची तुम्हाला भेटत असते. तुम्ही नक्की सगळ्यांनी करून पहा आणि स्वामी सेवेत या, का तर स्वामी सेवेत आल्यानंतर असंख्य फायदे आहेत. आणि एक मेन म्हणजे ना, आपले प्रत्येक कामात आहे ना आपल्याला यश हे मिळणारच असतं. आणि तुम्हाला सांगते, आपल्याला अनुष्ठान करता येतं. समजा एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची तर त्यासाठी आपल्याला अनुष्ठानसुद्धा करता येतं आणि अनुष्ठानातून आहे ना बऱ्याचशा गोष्टी साध्य झालेल्या आहेत. म्हणजे मी स्वतः केलेल्या आहेत. तर ज्या ताईंना दादांना माहिती नसेल तर त्यांनी नक्की कमेंट करा. तर अनुष्ठान कसं करायचं, म्हणजे मी जसं केले माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्की सांगेल मी. तर अनुष्ठानाची एक वेळ असते ठराविक, त्या वेळेलाच आपण अनुष्ठान करायचं असतं. आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायची. आणि अनुष्ठान जर आपण केलं एखाद्या गोष्टी आपल्याला साध्य करण्यासाठी तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि ज्या ताईंना किंवा दादांना असं लिहिता वाचता येत नसेल तर त्यांना सगळ्यात सोपी सेवा म्हणजे एक अगरबत्ती घेऊन ती कुठल्याही टायमिंगला तुम्ही लावू शकता, फक्त 12:30च्या टायमिंगला लावायची नाही दुपारच्या. तर ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून. आणि बाकीचं मग तुम्ही कुठल्याही वेळेत तुम्ही ती सेवा करू शकता. एक अगरबत्ती घ्यायची आणि ती पूर्ण संपोस्तोपर्यंत श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत राहते. हे षडाक्षरी मंत्र आहे. तर तुम्ही तो मंत्र फक्त म्हणायचा, दुसरं काहीही नका म्हणू तुम्ही. तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. आजची सेवा तुम्हाला कशी वाटली मी सांगितलेलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.